नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह रिअल इस्टेट। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय फक्त 37 लाखात 2 BHK लक्झरियस असे रो हाऊस। हो, तुम्ही खरं ऐकलं, फक्त 37 लाखात। याचं जे लोकेशन असणार आहे हे आहे ओझरमिक या ठिकाणी, म्हणजे मुंबई आग्रा हायवे पासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आपले हे लोकेशन असणार आहे। जत्रा हॉटेल नाशिक पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर आणि नाशिक इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आपलं हे लोकेशन असणार आहे। आपले हे टोटल 6 रो हाऊस आहे। खूप सुंदर असे याचे एलिव्हेशन आहे। आपले हे रो हाऊस 12 मीटर रोड टच असणार आहे। याची जी दिशा असणार आहे ही वेस्ट फेसिंग असणार आहे। एंट्री करताना आपण ईस्ट फेसिंग मध्ये जातो। वास्तू कंप्लायंट असणार आहे। आपले या ठिकाणी टोटल 6 रो हाऊस होते, त्यापैकी फक्त शेवटचे आता 3 रो हाऊस शिल्लक आहे। कोणकोणते आहेत ते बघूया। तर आता माझ्या पाठीमागे बघताय हा 2 नंबरचा म्हणजे मिडलचा हा एक रो हाऊस शिल्लक आहे। त्यानंतर हा 3 नंबरचा हा देखील एक शिल्लक आहे। याला तुम्ही कॉर्नर म्हणू शकता, फक्त याला साईडला 5 फूट जागा नसणार आहे आणि त्या साईडला एक मिडलचा म्हणजेच 2 नंबरचा रो हाऊस शिल्लक असणार आहे। ऑलरेडी तुम्ही बघू शकता 3 रो हाऊस सोल्ड झाले, तयार झाल्या तर तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकता की कशा पद्धतीची क्वालिटी आहे। आणि ऑलरेडी या ठिकाणी 2 वास्तुशांती देखील झालेली आहे। तुम्हाला लाइटिंग देखील या रो हाऊसला दिसत असेल। सो चला बघूया आपण आजचा हा आपला रो हाऊस जो अवेलेबल आहे। बाकी सर्व रो हाऊस आतमधून सेमच असणार आहे। तुम्ही याचे एलिव्हेशन बघू शकता, किती सुंदर असं याचे एलिव्हेशन आहे। एंट्रन्सला एंट्री केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली स्पेशियस अशी कार पार्किंग बघायला भेटते। या ठिकाणी असणारे आपला EV चार्जिंग पॉइंट, जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिक कार वगैरे असेल तर तुम्ही ती चार्जिंगसाठी दिलेला आहे। सेपरेट तुम्हाला या ठिकाणी इलेक्ट्रिक मीटर असणार आहे प्रत्येक रो हाऊस साठी। आणि तसंच समोरच्या साईडला जर तुम्ही बघितलं 12 मीटरचा रोड असणार आहे, त्यामुळे तुमची जर कार किंवा बाईक बाहेर जरी तुम्ही लावली तर इझी ऍक्सेस असतो आणि आरामशीर 2 ते 3 कार पास होऊ शकता। तो खूप छान अशी कार पार्किंग स्पेस या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते। एंट्रन्सला या ठिकाणी आपल्याला हेवी क्वालिटीचा पाईन वूड मध्ये डोर बघायला भेटतो। खूप मस्त असा हा डोर आहे, फिनिशिंग पण खूप छान आहे। केल्यानंतर हा आहे आपला स्पेशियस असा लिव्हिंग रूम हॉल विथ ब्युटिफुल POP फॉल सिलिंग। या ठिकाणी तुम्ही मस्त L शेप मध्ये सोफा अरेंज करू शकता। समोरच्या साईडला तुम्ही तुमचा टीव्ही पॅनल तयार करू शकता आणि तुमचा टीव्ही युनिट या ठिकाणी तयार करू शकता। त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी केबल देखील दिलेली आहे। वरती जाण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला स्टेअरकेस दिलेला आहे फर्स्ट फ्लोअरला। पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं सेपरेट वॉशरूम आणि या ठिकाणी असणार आहे आपला हँड वॉश बेसिंग। एलिगेन्झा कंपनीचा या ठिकाणी मटेरियल यूज झालेला आहे। स्विचेस विषयी बोललं गेलं तर अँकरचे स्विचेस या ठिकाणी यूज झालेले आहे। ब्रँडेड मटेरियल मध्ये काम झालेलं आहे सर्व। हा येतो आपला सेपरेट बाथरूम आणि या ठिकाणी असणार आहे आपला स्पेशियस असा किचन। किचन मध्ये 2 प्लॅटफॉर्म असणार आहे, हा वेट प्लॅटफॉर्म आणि हा ड्राय प्लॅटफॉर्म, ज्याला आपण सर्व्हिस प्लॅटफॉर्म असं म्हणतो। या ठिकाणी तुम्ही तुमचं मिक्सर ओव्हन प्लेस करू शकता। वरती स्टोरेजसाठी लॉफ्ट देखील प्रोव्हाइड केलेला आहे। या ठिकाणी तुमचा रेफ्रिजरेटर येऊन जाईल, त्याच्यासाठी पॉइंट देखील काढून दिलेला आहे। किचनच्याच बॅक साईडला या ठिकाणी आपल्याला डोर बघायला भेटतो। डोर ओपन करून आपण जातो आपल्या युटिलिटी स्पेस एरियामध्ये। या ठिकाणी असणार आहे तुमची 2000 लिटरची अंडरग्राउंड वॉटर टँक। या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिक पॉइंट दिलेला आहे फॉर युअर वॉशिंग मशीन आणि या ठिकाणी एक टॅप देखील दिलेला आहे। सो या ठिकाणी तुम्ही या एरियाला वॉशिंग एरिया तयार करू शकता। तसंच तुम्ही या ठिकाणी फॅब्रिकेशन मध्ये असं जसं शेजारच्यांनी क्लोज करून घेतलंय तसं शेड देखील करू शकता। चला तर बघूया आपण याचा फर्स्ट फ्लोअर। तर आता आपण आलेलो आहोत आपल्या फर्स्ट फ्लोअरवर। फर्स्ट फ्लोअरवर आल्यानंतर राईट हँड साईडला असणार आहे आपला फर्स्ट स्पेशियस असा बेडरूम। वाव, छान असा मोठा असा बेडरूम असणार आहे। वरती जी सिलिंग पर्यंतची हाईट आहे 10.5 फूट असणार आहे। या ठिकाणी तुम्ही तुमचा बेड आणि वॉर्डरोब जरी तयार केला तरी खूप छान वॉकेबल स्पेस या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। तसंच या ठिकाणी असणार आहे आपली बाल्कनी, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत मस्त रिलॅक्स आणि चिल करू शकता। 4 to 6 सीटर चेअर्स या ठिकाणी आरामशीर तुम्ही प्लेस करू शकता। एवढी मोठी छान बाल्कनी आहे। प्लांटेशन या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि मस्त सनसेटचा आनंद घेऊन या ठिकाणी तुम्ही बुक रीड करू शकता किंवा चहा कॉफीचा आनंद घेऊ शकता। इमॅजिन करा किती सुंदर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात या ठिकाणी एवढ्या मोठ्या बाल्कनीमध्ये बसलेले आहात आणि मस्त रिलॅक्स करत आहात। किती काय सुंदर क्षण असेल तो। चला बघूया आपण आपला सेकंड बेडरूम। तर सेकंड बेडरूमला जाण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं आपला असा पॅसेज एरिया। या साईडला असणारे आपला कॉमन वॉशरूम
आणि सगळेच एलिगेन्झा कंपनीमध्ये या ठिकाणी मटेरियल यूज झालेलं आहे. चांगला ब्रँड आहे एलिगेन्झा. आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम. वरती या ठिकाणी स्टोरेजसाठी लॉफ्ट देखील दिलेला आहे. या ठिकाणी 3 ट्रॅकमध्ये आपल्याला विंडोज दिलेल्या आहे ॲल्युमिनियमच्या आणि खूप छान क्वालिटी या ठिकाणी विंडोजमध्ये देखील आपल्याला बघायला मिळते. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या टेरेसवर. वरती आपल्याला 1000 लिटरची ओव्हरहेड वॉटर टँक दिलेली आहे. खाली ब्रिक बॅट कोबा केलेला आहे आणि तुम्हाला वरती देखील ब्रिक बॅट कोबा केलेला आहे. म्हणजे तुमच्या टॉवरवर हा जो पार्ट असतो याला टॉवर म्हणता कन्स्ट्रक्शनच्या भाषेत. आणि या ठिकाणी तुम्हाला लॅडर देखील प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्हाला टेरेसला प्रॉपर स्लोप दिलेला आहे. जसं मी तुम्हाला हॉलमध्ये बोललो होतो की या ठिकाणी तुम्हाला कन्सील केबल देखील करून दिलेली आहे तुमच्या डिश टीव्ही किंवा टाटा स्कायची जी आपण छत्री म्हणतो त्यासाठी. आणि खूप सुंदर आणि छान पीसफुल असा हा एरिया असणार आहे. हायवेची उत्तम कनेक्टिव्हिटी असलेला हा एरिया असणार आहे. मला खात्री तुम्हाला हा रो हाऊस नक्की आवडला असेल तर आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, तुमची साईट व्हिजिट प्लॅन करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर आजच बुक करा. आणि हो, अशाच नवनवीन प्रॉपर्टी रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कळवा. हो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.